चला आज आपण झणझणीत रश्यातली पाटवडी बनवूया। पाटवडी बनवण्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे। मी इथे सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेत। आणखीन आपल्याला कांदा लागणार आहे, कांदा कापूयात। कांदा मी धुवून पुसून घेतलाय। कांद्याचे आपल्याला उभे काप करायचे आहेत। हल्ली काय सर्व कांद्यांना बुरशी असते, कापायच्या आधी आपल्याला धुवूनच घ्यावे लागतात। कांदा पातळ कापून घ्यायचा म्हणजे लवकर भाजला जातो। लोखंडाची कढई गरम करायला ठेवले। आधी आपण सुके मसाले भाजूया। 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशोप, थोडीशी दालचिनी, 2 लवंगा, 1 हिरवी वेलची, 2 काळा मिरी, 1 चक्री फूल तोडून त्याच्या बिया काढून घेतल्यात, 1 चमचा डाळवं घ्यायचं आहे। मसाले आपल्याला बारीक गॅसवर भाजायचे आहेत। मसाल्याचा छान सुगंध येतोय। मसाला भाजलाय, काढून घेऊयात। त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घातलंय कांदा भाजायच्या आधी। सुके मसाले आधी भाजून घ्यायचे, नाही तर मग कांद्यामध्ये घातले ना आपण तर नरम होतात आणि वाटले जात नाही। कांदा आपल्याला मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। खोबरं घालूयात। कांद्यावर सुकं खोबरं घातलं आहे, ते गवळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खोबरं काळं करायचं नाही। आपलं कांदा आणखीन खोबरं भाजून झालं आहे। गॅस बंद करते। कांदा खोबरं थंड होते तोपर्यंत अख्खा मसाला पण भाजून घेतला आहे, तो वाटूया। आपण सुक्का मसाला आधी वाटून घेतला आहे, एकदम छान बारीक वाटला आहे। सुके मसाले वाटून घेतले, त्याच्यामध्ये कांदा खोबरं घातलं आहे, थोडीशी धुवून घेतलेली कोथिंबीर, चिमूटभर मीठ घालायचं आहे। मसाला वाटताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मसाला आपला जास्त दिवस टिकतो। तर मसाल्यामध्ये लागेल तसं पाणी घालून मसाला बारीक वाटायचा आहे। वाटलेला मसाला बघूयात। बघा, हे बघा किती छान मसाला वाटला आहे। तर हा मसाला बाजूला ठेवून आपण एक हिरवं वाटण करूया। हिरव्या वाटण्यासाठी काय काय लागणार आहे आपण बघूया। अद्रक, कोथिंबीर, लसूण, मिरची सर्व धुवून पुसून घेतलं आहे। लसूण सोलूयात आधी। आपण लसूण घेतो ना तेव्हा मोठ्या पाकळ्या असतील ते कांदे बघून घ्यायचे, म्हणजे सोलायला बरं पडतं। छोटा लसूण असला का फार वेळ जातो, लवकर सोलून होत नाही। म्हणून मी कधी पण मोठे मोठे कांदे लसणीचे असतात ना तसे बघून घेते। त्याला या पाकळ्या पण मोठ्याच असतात। हे बघा, लसणीच्या पाकळ्या मोठ्या असल्या ना म्हणजे पटकन सोलून होतात। एवढा लसूण भाजला आपल्याला। मिरचीचे देठ काढूयात। मिरची कापून 2-2 तुकडे करूयात। सगळ्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत। आता बाजारात मिरच्या किती छान येतात, हिरव्यागार तळायच्या मिरच्या, आपण मसाला भरून करतो त्या मिरच्या, थंड असली की पालेभाज्या मिरची वगैरे खूप छान छान येतात। अद्रक आपल्याला एकदम कमी घ्यायचं। असा हिरवा मसाला करतो त्याच्यामध्ये अद्रक जास्त घालायचं नाही, नाहीतर मग ना पूर्ण अद्रकची चव येते कधी पण। एवढा अद्रक बस झाला। सर्व मसाला एकदाच घेते। चिमूटभर मीठ घालायचं आहे। आपल्याला ह्या मसाल्याला पाणी नाही लावायचं, असंच वाटायचं आहे। वा वा, एकदम छान। आपल्याला जसं हवं आहे तसं झणझणीत आपलं हिरवं वाटण झालं आहे। पाटवडी बनवण्यासाठी आपण 2 मसाले तयार केले। आता आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ लागणार आहे। 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे। हे पीठ आपल्याला पाण्याने भिजवून घ्यायचं आहे। आधी आपण पीठ भिजवून घेऊया। 1 वाटी पीठ घेतलं आहे। आपण पीठ भिजवतो ना तेव्हा थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं, म्हणजे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत। जास्त पाणी झालं का गुठळ्या होतात, मग आपला वेळ जातो गुठळ्या मोडण्यामध्ये। हे आपलं घरचं बेसन आहे। मी घरी चण्याची डाळ भाजली, त्याच्यामध्ये थोडीशी बडीशोप आणखीन ओवा घातला आहे, त्याच्यामुळे आपल्या पिठाचा सुगंध आहे ना एकदम खमंग येतो। त्या पिठाने कोणताही पदार्थ केला ना एकदम चांगला होतो। पण ज्या वाटीने पीठ घेतलं ते अर्धी वाटी पाणी घातले पीठ भिजवण्यासाठी। तेल गरम झालंय, फोडणीसाठी चिमूटभर राई घालते। राई चांगली तेलात फुलवून घ्यायची आहे। हळद आणखीन हिंग घालूया। पण हिरवं वाटण केलं आहे ते 1 चमचा घालते। तिखट आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं आपल्या आवडीनुसार घ्यायचं। हिरवं वाटण घातलं आहे ते तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। आपण डाळीचं पीठ भिजवलं आहे ते घालूयात। बेसन आपण फोडणीमध्ये परतून घेऊया छान। आता आपल्याला बेसनमध्ये गरम पाणी घालायचं आहे। पाणी चांगलं गरम करून घ्यायचं। बेसन आपल्याला गरम पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालूयात। बेसनवर झाकण ठेवून बेसन चांगलं शिजवून घ्यायचं आहे। कापलेली कोथिंबीर घालायची आहे। परत एकदा पीठ मिक्स करून घेते। बेसनला आपल्याला आणखीन एक वाफ काढायची आहे। तेल असं एक जमा होतं आहे म्हणजे आपलं बेसन शिजलं आहे। हे बघा तर झालं आहे। गॅस बंद करते। वडी थापण्यासाठी आपल्याला एक ताट लागेल। ताटाला आपण तेल लावून घेऊयात। बेसन गरम आहे, लगेचच तेल लावले त्या ताटामध्ये काढून घ्यायचं। बेसन आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। गरम आहे ना तेव्हाच हे सर्व करायचं। बेसन थंड झालं का मग होत नाही लवकर। बघा आपली पाटवडी छान बनून झाले। थोडीशी कोथिंबीर टाकूया। पीठ चांगलं झाकण ठेवून शिजवून घेतलं ना म्हणजे वडी छान बनते। थापायला पण काय वेळ नाही जात। तर आपल्याला थोडंसं हाताला पाणी लावून वडी एकसारखी करून घ्यायची आहे। झाले आहे, काय करायची गरज नाही। तरी पण किती छान वडी बनले, सुगंध एकदम छान येतोय। वडी आपली थंड होते तोपर्यंत पाटवडीला रस्सा लागणार आहे। रस्सा बनवायला घेऊया। जेव्हा आपल्याला असे काही पदार्थ बनवायचे असतात ना तेव्हा आपल्या रोजचे ते नाजूक पॅन कढई चालत नाही।
अशी दणकट कढई लागते, आणखीन थोडी मोठी घ्यायची. पण तेल जास्त लागणार आहे. 4 चमचे तेल घालूया. तेल गरम झाले, फोडणीसाठी अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, तेजपत्ता, मसाला वाटला आहे तो घालूया. 4 चमचे मसाला घातला आहे. आपल्याला मसाला ह्या चमच्याने 4 चमचे घेतले आपण. हिरवं वाटण 1 चमचा घालते आहे. 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा बेडकी मिरचीची पावडर घालायची आहे. हळद 2 चमचे आपला कांदा खोबऱ्याचा घरचा मसाला, अर्धा चमचा मीठ आपल्याला आपल्या चवीनुसार घालायचं आहे. मसाला परततोय तोपर्यंत गरम पाणी करायला ठेवायचं. मसाला आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचा आहे. फोडणीमध्ये गरम पाणी घालते. आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे. आपल्याला जेवढा रसा लागणार आहे तेवढं गरम पाणी घालून घ्यायचं. पाटवडीचा रसा आहे ना, तो बनवताना पातळच ठेवायचा. आमटी करतो ना तसा, नाहीतर मग आपण जे मसाले घातले त्याच्यामुळे घट्ट होतो. आपण मसाला भाजला तेव्हा त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं. बघा असं जेव्हा आपला रसा उकळेल ना, तर आणखीन छान तरी त्याच्यावर येईल. तर गॅस मोठा करून 2 उकळ्या काढून घेऊया. रसा छान उकळला आहे, कोथिंबीर टाकूया. रसा शिजला आहे, गॅस बंद करूया आपण. वडी थंड झाले का बघूया. हां, वडी आपली छान थंड झाले, आपण कापून घेऊया. वडी आपल्याला ज्या आकाराची हवी आहे तशी कापून घ्यायची. बघा आपली वडी किती छान बनले. त्याच्यासाठी पीठ चांगलं शिजवून घ्यायचं, म्हणजे वडी चांगली बनते. बघा आपली वडी किती छान झाली, बर्फीसारखी दिसते एकदम. हे बघा वडी आपण जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही बनवली. वडी बनवण्यासाठी आपल्याला 1.5 वाटी पाणी लागले. आपण 1 वाटी बेसन घेतलं होतं, त्याच्यासाठी 1.5 वाटी पाणी लागले. रशाला पण किती छान तरी आले. आता आपण एक गरम गरम ज्वारीची भाकरी टाकूया. छान पांढऱ्या शुभ्र ज्वारीची भाकरी बनवून झाले. भाकरी बघू शकता किती मऊ लुसलुशीत झाले. अशी भाकरी बनवायची म्हणजे भाकरी दिवसभर मऊ राहते. मी भाकरीसाठी ज्वारी दळायला टाकते तेव्हा त्याच्यामध्ये थोडे तांदूळ पण टाकते, म्हणजे अशी भाकरी छान मऊ आणि पांढरी शुभ्र येते. जेवण आपलं बनवून झालं आहे, वाढून घेऊया. आपला पाटवडीचा रसा वाढून घेऊया. रसा एवढा झणझणीत झाला आहे ना, छान सुगंध येतो आहे. असं कोणतं जेवण बनवायचं असेल ना तेव्हा मला खूप आवडतं, कारण काय एकदम साधं आणि सोपं पटकन होतं. या रशाला इतकी छान तरी आले ना, बघूनच तोंडाला पाणी सुटणार. आणखीन कांदा घेऊया. भाकरी असली की आपल्याला कांदा लागतोच. माझ्या पद्धतीने रशातली पाटवडी एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. पाटवडीचा रसा कसा झाला आहे बघते. रसा एकदम छान झाला आहे, झणझणीत. वडी बघूया. वडी इतकी छान झाले ना, जिभेवर ठेवताच विरघळते आणि एकदम चांगली चव आली वडीला. आपण रशामध्ये एक वडी टाकूया. रशामध्ये वडी टाकून पण छान लागते.